परभणी येथील जे संविधानाचं शिल्प आहे त्याच्या विटंबनेनंतर जी घटना झाली, सोमवंशीचा कोठडीत मृत्यू झाला, त्याचे परिवार आता प्रकाश आंबेडकरांना भेटीसाठी अकोल्यात परभणीहून आलेला आहे। त्याची आई आपल्यासोबत आहे। बाळासाहेबांशी तुम्ही आता मुलाखत घेतली, त्यांचं बोलणं काय, नेमकी मागणी आहे, काय तक्रारी होत्या तुमच्या ज्या बाळासाहेबांनी आता सॉल्व्ह केलेल्या, निकाली लावल्या, असं वाटतं तुम्हाला? तक्रारी म्हणजे माझा मुलगा परभणीमध्ये शिकाय होता, LLBचा नंबर लागला होता। 3 वर्ष झालं माझा मुलगा शिक्षणासाठी तिथं होता, न्यायाचं शिक्षण घेत होता। म्हणून ह्या लोकांनी माझ्या मुलाला पकडून नेऊन पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केले। पोलीस लोकांनी माझ्या मुलाचा मर्डर केले। त्याच्यासाठी मी न्याय मागायला ते बाळासाहेबांना, माझा न्याय त्यांनी मिळवून देत्यात। बाळासाहेबांशी काय नेमकी चर्चा झाली आज? काय बाळासाहेबांनी आश्वासन दिलं? घेऊत, न्याय मिळवून देऊत म्हणले। न्याय तर व्हायलाच पाहिजे। जे जे पोलीस लोकांनी माझ्या मुलाला मारहाण करून मर्डर केलं त्याला शिक्षा पाहिजे। त्याचा भाऊ आपल्यासोबत आहे। नेमकी बाळासाहेबांशी काय चर्चा झाली आज अकोल्यात येऊन? आता परभणीतून आम्ही साहेबाकडे आलो, ते फक्त न्यायासाठी आलो, कारण न्याय तेच मिळवून देऊ शकतात आम्हाला। आता आम्ही फिर्याद देऊन बरेच दिवस झाले, त्याच्यावरती अजून काही ॲक्शन घेतले गेलेले नाही। FIR वगैरे त्याची नोंद काही झालेली नाही, कारण खूप वेळ लागत आहे या गोष्टीसाठी। त्यामुळे आम्ही साहेबांसोबत चर्चा करायला आलो होतो। नेमका आरोप कोणावर आहे की न्याय मिळवून द्यावा तो बाळासाहेबांकडे यावं? पोलीस प्रशासन किंवा सरकार पाहिजे त्या पद्धतीने मदत करते आहे की नाही या प्रकरणात? ॲक्च्युली कसं आहे, ज्या लोकांनी मारलेलं आहे माझ्या भावांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे। जे काही पोलीस असतील त्या घटनेशी संबंधित त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि ते लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। तर काकासुद्धा आहेत, नेमकं काय तुमच्या भावना आहेत, काय मागणी आहे तुमची? हीच मागणी आहे, न्याय मिळाला पाहिजे। इतके दिवस झाले, आज या प्रकरणात अजून FIR दाखल झाला नाही म्हणतात भाऊ। नेमकं कुठं पाणी मुरत आहे, काय वाटतं तुम्हाला? ह्याच्याबद्दल काय सांगू शकत नाही। पोलीस योग्य पद्धतीनं तपास करतायत असं वाटतं? नाही नाही। काय तुम्हाला शेवटी या प्रकरणात मुळाशी जावं असं पोलीस प्रशासनाला काय वाटत नाही? काय वाटतं, पोलीस प्रशासन वेळकाळूपणा करत आहे? मला वाटतंय की लवकरात लवकर तपास करावा, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, त्यांना कठोर शिक्षा द्यावा। आणि आम्हाला न्यायाची गरज आहे, न्याय पाहिजे आम्हाला। तर हे न्याय मागण्यासाठी जे परभणीचं जे कुटुंब आहे ते या ठिकाणी बाळासाहेबांच्या भेटीला आलेलं आहे। बाळासाहेबांच्या भेटीनंतर त्यांना काही बाळासाहेबांनी आश्वस्त केलं आहे की या प्रकरणात मी अजून सखोल चौकशी पोलिसांकडून करून घ्यायला लावतो आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।